रत्नागिरीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा मोठा तुटवडा जाणवत असतानाच रत्नागिरीतील हर्षा डायनिंग या हॉटेलनं गॅस सिलेंडरवर अवलंबून न राहता थेट हॉटेलच्या गच्चीवरच चुली मांडल्यात। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने त्यांनी आपला मेनू मर्यादित केला असून आता अस्सल गावरान पद्धतीचं चुलीवरचं व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ ग्राहकांसाठी तयार केले जात आहेत। गच्चीवर 3 चुलींचा सेटअप लावून ग्राहकांना चुलीवरच्या जेवणाची चव चाखायला मिळते। सिलेंडरच्या तुटवड्यावर या हॉटेलनं शोधलेली ही नामी शक्कल सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे। या संदर्भात अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम पवार यांनी। अमेरिका इराण युद्धाचा भडका आता रत्नागिरीच्या थेट किचनमध्ये पोचलेला आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचं कंबरडं मोडलं आहे। त्याचबरोबर गॅसचे दर आवाक्याबाहेर गेल्याने रत्नागिरीतील हॉटेल मालकांनी आता चक्क चूल पेटवली। आपल्यासोबत काही रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक आहेत। टेरेसवर चूल पेटवली आहे, यामागचे गूढ काय आहे, काय सांगा? यामागे गूढ कोणतंही नाही आहे, हे नक्की आव्हान आहे आणि आव्हान संधीमध्ये कसं बदलायचं ह्याचा पूर्णपणे आम्ही विचार केला। कारण 2019 साली कोरोनाची महामारी आली आणि त्यावेळेला कसं जगायचं हे आपण शिकलो आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आव्हानं जेव्हा येतात तेव्हा नक्की त्याचा संधी म्हणून उपयोग करतो। सुदैवाने आमचा संपूर्ण स्टाफ, आमचे सगळे सहकारी हे कोकणात राहतात आणि त्यांना आजूबाजूच्या परिसरात राहतात, त्याच्यामुळे त्यांना चुलीवरच्या जेवणाचं सवय असल्यामुळे आम्ही जेव्हा 4 दिवसापूर्वी जेव्हा विचार केला की आता इथून पुढे आपल्याला हॉटेल बंद करावं लागेल आणि बंद केल्यानंतर संपूर्ण आमच्या सहकाऱ्यांचं किंवा आमच्यावरती अवलंबून असलेल्या सर्व एजन्सीचं कंबरडं मोडलं जाईल किंवा त्यांच्या घरात चुली पेटणार नाहीत। मग असा विचार पुढे आला की आपणच आपल्या टेरेसवरती चूल पेटवूया, जेणेकरून आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या चुली पेटल्या जातील। आणि हा विचार करत असताना हे नक्कीच चॅलेंजिंग वाटलं, परंतु आम्ही आमचा मेनू जो आहे व्हेज नॉनव्हेज हा अल्टर केला, लिमिटेड केला आणि इथे येणाऱ्या प्रत्येक टुरिस्टना किंवा या रत्नागिरीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना चुलीवरच्या जेवणाची चव चाकायची। कारण चुलीवरचं जेवणाची चव ही अनोखी असते, न्यारी असते। आपण अनेक ठिकाणी बघतो चुलीवरची चहा, चुलीवरचं मटण, चुलीवरचं चिकन, चुलीवरचे वडे, अशा गोष्टी खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितल्या आहेत। यापूर्वी त्यांनी ते वेगळेपणा, कल्पकता होती, परंतु आता ही इथून पुढे मला वाटतं जोपर्यंत हे युद्धजन्य परिस्थिती संपणार नाही आणि गॅसचा पुरवठा पूर्ववत होणार नाही तोपर्यंत हे आम्हाला चुलीवरचं जेवण सातत्याने आमच्या ग्राहकांना चाखायला द्यावं लागेल असं मला वाटतं। चुलीवरचं जे जेवण आहे त्याच्यासाठी लागणारा जो लाकूड फाटा आहे तो कसा काय आपण उपलब्ध करणार आहात काय? नशिबाने आपण कोकणात राहतो, आपलं कोकण समृद्ध आहे आणि त्याचबरोबर आमच्या स्वतःच्या बागायती आहेत, आमची स्वतःची जंगल आहेत। त्यामुळे आम्हाला दरवर्षी काही जंगलतोड करावी लागत असते आणि म्हणजे काही कारणास्तव आंब्याची झाडं वगैरे आहेत ती तोडत असतो आपण, तर त्याची काही लाकडं आमच्याकडे आत्ता होती, सुदैवाने होती म्हणायला पाहिजे, तर ती आम्हाला मिळाली आणि त्याचा आत्ता आम्ही वापर करतोय। सिलेंडर परवडत नसल्याने लाकूड फाटा वापरून ग्राहकांना स्वस्तात चांगलं जेवण देण्याचा हा प्रयत्न हॉटेल व्यावसायिकांचा आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी।